मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रणरणत्या उन्हात लांब रस्ते चकाकत होते. त्यांच्यावरील वाफ उडून मृगजळाचा आभास होत होता. 2 वाजता चंदीगडच्या त्या रस्त्यावरती तशी सामसूमच होती. सुरिंदर कौरनं आपल्या डोक्यावरील ओढणी आणखीनच घट्ट लपेटली आणि ती पुढे चालू लागली. पायांतल्या चपला झिजून पातळ झालेल्या, त्यामुळे त्या पायात असूनही चटके बसतच होते. तशीच पावलं भर्राभर उचलत ती दाईच्या चाळीकडे वळली. लाल केशरी गुलमोहरानं डावरलेले राजरस्ते, उंच सुळक्यागत आकाशाकडे झेपावणाऱ्या देखण्या इमारती मागे पडल्या. नवीन शहरातली जुनी वस्ती दिसू लागली. चाळीच्या दाराशीच काही पोरं उकिडवी बसली होती. कचऱ्याच्या ढिगावर हजारो माशा घोंगावत होत्या. नळाजवळ शेवाळ्यात माखलेल्या बुळबुळीत जमिनीवरती बायकांची जोरजोरात भांडणं जुंपलेली. सुरिंदर जिना चढून वर गेली. खोलीच्या दारात म्हातारे डोळे फाकत दाई तांदूळ निवडत बसली होती. दाईमा, आण मी निवडते. सुरिंदरनं गॅलरीतच तोंड धुतलं आणि ती दाईजवळ बसली. राहू दे बेटा, आत्ताच उन्हातून आली आहेस तू, बस जरा. माझ्या नोकरीचं काय झालं विचारलं नाहीस तू? काय विचारायचं? तुझ्या सुकलेल्या चेहऱ्यावरून कळतच आहे की सगळं. गेल्या 6 महिन्यांतली ही 50वी नोकरी, तिथे मी प्रयत्न केलाय. तूच सगळं ओढवून घेतलंस, तिथे नशिबाला का दोष द्यावा? ताई, खरं सांग, मी वागले त्यात काही चुकलं का ग? नाही ग, तसं म्हणत नाही मी. पण एवढ्या श्रीमंताची लेक तू, आज माझ्या घाणेरड्या चाळीत राहतेस, ह्या घरची भांडी घासतेस, त्याचं मला वाईट वाटतं. थांब, मी तुला चहा करते, जरा बरं वाटेल तुला. दाईनं थरथरत्या हातानं ताट खाली ठेवलं. खाली बसलेल्या सुरिंदरच्या खांद्यावरती हात ठेवून ती उठली. त्या अंधाऱ्या खोलीत तो फरफरू लागला. खोलीच्या मोडक्या दाराला टेकून सुरिंदर तशी सुन्न होऊन बसली. भोवतालचा कलकलाट तिनं मनानच दूर सारला. ती पोहोचली थेट निर्मल निवासवर. तिच्या पिताजींनी बंगल्याचं नाव निर्मल निवास ठेवलं होतं. पण आतील वातावरण सुचिरभूत होतं का? इनमिन 4 माणसं त्या घरात. पिताजी, मा, महेंद्र आणि स्वतः सुरिंदर. भाभी आता नव्हतीच. पण त्या 4 माणसांच्या घरावरती चंदीगडमधील हजारो डोळे रोखले गेले होते. PWD खात्यात पिताजी नोकरीला होते. पगार जरी 1000 रुपये असला तरी घरात 2-3 हजार रुपये महिना येत होते. कसे येत होते, कोण देत होतं, ह्याची अर्थात लहान सुरिंदरला कल्पनाच नव्हती. मापाशी हट्ट केला. पिताजींजवळ रुसलं की नवीन नवीन खेळणी मिळतात. सुंदर तलम कापडाचा सलवार कमीच मिळतो, एवढंच तिला माहीत होतं. खेळायचं, बागडायचं, दाईचा हात धरून शाळेत जायचं. ह्या रिंगणातच वयाची 12-13 वर्ष फिरली. सुरिंदर मोठी होऊ लागली तसं थोडं थोडं तिला कळू लागलं. लोक घरी भेटवस्तू आणायचे. कधी साड्या, कधी कपडे, तर कधी TV सुद्धा. कोणी प्रेझेंट्स आणली की तिची मा ओशाळवाना हास्य करत ती ठेवून घ्यायची. महेंद्रसिंह सुरेंदरपेक्षा 7 वर्षांनी मोठा. अभ्यासातली बुद्धी यथातथाच असल्यामुळे मेडिकलला, इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळणं शक्यच नव्हतं. BA झाल्यावर पिताजींनी त्याला असंच एका सरकारी नोकरीत चिकटवून दिलं. नोकरीला 1-2 वर्ष झाल्यावर मुली सांगून येऊ लागल्या. सुरिंदरच्या शिकजमातीत बहुतेक लग्न अगदी रीतसर, मुलांना मुलींना बघून, घराने पारखून आणि मुख्य म्हणजे हुंडा ठरवूनच होतात. प्रेमविवाह तसे विरळच. महेंद्रला मुली सांगून येऊ लागल्यापासून सुरिंदरचे बेत सुरू झाले. भाभी येईल, तिच्याशी मनसोक्त गप्पा मारू, काही गुपितं तिला सांगू, काही तिची गोड गुपितं ऐकू, तिचे बेत चालले होते. मा बरोबर सुरिंदर मोठ्या उत्साहानं मुली बघायला जात होती. भैया, ही तर अगदी काळी आहे, काळी. तूच तिच्यापेक्षा गोरा आहेस हो. तुमची मुलं काळी झाली तर मी घेणार नाही बाई, सांगून ठेवते. अरे, ही आत्ताच इतकी लठ्ठ, तर नंतर आपल्या घराचे दरवाजे मोठे करून घ्यावे लागतील. दरवेळेस ती भैयाला कॉमेंट सुनवत होती.
मा मात्र बहूच्या रूपाबद्दल फारशी चोखंदळ नव्हती. येणारी दुल्हन किती हुंडा आणेल, दहेज आणू शकेल ह्याकडेच तिचं लक्ष असायचं. सुरिंदरनं मोहिनी वालियाला पाहिलं तेव्हा ती खुश झाली. गोऱ्या नाजूक बांध्याच्या लांबसडक केसांच्या त्या मुलीनं सुरिंदरवरती पहिल्याच भेटीत जादू केली. वालियाच्या छोट्या रेल्वे क्वार्टर्समध्ये त्या दिवशी अगदीच गडबड उडून गेली होती. मोहिनीच्या पाठोपाठ 3 लहान बहिणी होत्या. त्यांची अगदी धांदल उडाली होती, धांदल. मला ही भाभी म्हणून पसंत आहे, किती सुंदर आहे, भैयाला हीच शोभेल बघ. घरी आल्या आल्या तिनं जाहीर करून टाकलं. अगं पण त्यांचं घर बघितलंस का, किती साधं होतं. साधा टीव्ही पण नव्हता घरात. तिच्या मानं निर्मला देवींनी नाक मुरडत म्हटलं, नसे नाका, भैयाला काय टीव्हीशी लग्न करायचं आहे की काय. वडील रेल्वेत कारकून, बहू काय दहेज आणणार ते दिसतच आहे. शिवाय ह्या इंजिनामागे तिच्या बहिणींचे डबे. दहेज दहेज दहेज. मा तुला हा एकच विचार असतो का ग, आपल्याला काय कमी आहे. मुलाच्या लग्नात चिक्कार दहेज घ्यायचा आणि मुलीच्या लग्नात द्यायचा रिवाजच आहे आपल्यात. असेलही, पण हा काही नियम नाही. दहेज भरपूर हवा म्हणून कशीही काळी बेंद्री भाभी आणायची का घरी. बघू, तुझीच घाई फार हो. निर्मला देवी अंगावरचा एक एक दागिना उतरवत म्हणाल्या. मोहिनीला पाहून कधी नव्हे ते महेंद्रही तोंड उघडून मुलगी आवडल्याचं बोलला. पिताजींनाही बहू पसंत होती. वाटाघाटी ठरून बसंत पंचमीचा मुहूर्त ठरला. शादीच्या दिवशी सुरिंदर भिंगरीसारखी भिरभिर फिरली. लग्न मंडपातून धावपळ करताना राहून राहून तिची नजर आपल्या भाभीकडे वळत होती. सोनेरी नक्षी काढलेला लाल सिल्कचा सलवार कमीज, त्यावरती सोनेरी टिकल्या लावलेली लाल ओढणी, भांगांत लाल सिंदूर, कपाळावरती रक्तवर्णी कुंकुम तिलक, हातात पांढऱ्या हस्तिदंती बांगड्या. इतकी सुंदर भाभी असते तरी कोणाची. सुरिंदर आता दंगा करून घे. पुढच्या वर्षी तुझंही लग्न झालं की मग भाभीसारखं खाली मान घालून बसावं लागेल. घरातल्या वयस्कर बायका तिला कौतुकानं चिडवत होत्या. भाभी घरी येणार आणि आणि मी वर्षातच लग्न करणार. छट, भाभी जवळ 2-3 वर्ष राहिल्याशिवाय मी मुळी लग्नच करणार नाही. ए शाने, ते तू कोण ठरवणार, तुझी मा ठरवणार. मा ना बाबा ना, मला अजून BA करायला 3 वर्ष आहेत. आपली जरीची पिवळी ओढणी सावरत सुरिंदर हसली. बारात वाजत गाजत सुरिंदरच्या घरी आली. मिठाई वगैरे खाऊन पुरुष आपापल्या घरी परतले. बायका बहून आणलेलं दहेज बघायला थांबल्या. मोहिनीनं माहेरून आणलेल्या 2 ट्रंका सर्वांसमोर उघडल्या गेल्या. एका ट्रंकेतून 21 साड्या, त्यावरील मॅचिंग ब्लाउजेस निघाली. त्याच ट्रंकेत एक मोत्याचा नेकलेस, त्यावरील मॅचिंग कानातली, बांगड्या, अंगठी. दुसऱ्या ट्रंकेत 2 माणसांना स्वयंपाकासाठी लागणारी स्टीलची भांडी व एक फुलांचं डिझाईन असलेला डिनर सेट होता. हे काय, ह्या साड्या, ही भांडी, हा मोत्यांचा सेट आणि बहूनं घातलेला सोन्याचा सेट, बस एवढंच. महेंद्रच्या आत्यानं नाक मुरडत म्हटलं. हो. निर्मला देवींनी मान हलवली. आणि स्कूटर, ती नंतर पाठवणार आहेत का. आणि काय ग महेंद्रची मा, लेकाच्या लग्नात बहूकडून फ्रीज घेईन म्हणाली होतीस ना. बायकांच्या कॉमेंट सुरू झाल्या. निर्मला देवींनी ओठ घट्ट मिटून घेतले. कपाळावरती आठ्या पडल्या. त्या काहीच बोलल्या नाहीत. एकुलता एक पण अगदीच कमी दहेज दिलं हो, बायका पांगल्या. त्यात खोलीत एका कोपऱ्यात मोहिनी हे सर्व ऐकत होती. माहेर सोडल्याचं दुःख आणि त्यात जिव्हारी लागणारे हे टोमणे. तिच्या डोळ्यांना धारा लागल्या. बायका गेल्यावरती सुरिंदरची मा तेथून उठून गेली. हॉलमध्ये एकटी मोहिनीच उरली. बाहेर महेंद्र त्याच्या मित्रांमध्ये बसला होता. आधीच्याही 2 रात्रींच्या जागरणामुळे मोहिनी अवघडून गेली होती. पण झोपायचं तरी कोठे, कोणीच सांगत नव्हतं. इतक्यात मैत्रिणींना निरोप देऊन सुरिंदर आत आली. दहेजवरून बायकांनी केलेली नाटकं तिला माहीत नव्हती. भाभी तू का ग इथे, खोलीत जाऊन झोप की तू. मोहिनीनं नुसतीच मान हलवली. भैयाची वाट पाहत आहेस होय. रडता रडता ही मोहिनी हसली. चल, मी तुझा आंबाडा सोडून देते. सकाळपासून एवढा हेअरडू करून बसली आहेस तू, डोकं दुखायला लागलं असेल. आणि आज डोकं दुखून कसं हो चालेल. सुरिंदर मोहिनीचे केस मोकळे करू लागली. आपली ननंद इतक्या मायेनं विचारपूस करत असलेली पाहून मोहिनीला पुन्हा गहिवरून आलं. लग्नानंतरचे इतर धार्मिक विधी झाल्यावर महेंद्रनं
चौथ्या दिवशी आईला विचारलं, मा मा मी आणि मोहिनी जरा मसुरीला जाऊन येऊ का? मग 8 दिवसांनी नोकरीवरती रुजू व्हायचंच आहे. मोठा निघाला हनीमूनला. सासऱ्यानं खर्चायला पैसे दिलेत का रे तुला? नाही, पण पिताजींकडून घेईन किंवा माझ्या अकाउंटमधून 1000 रुपये काढीन. सुरिंदरच्या पिताजींकडून तर पैसे घ्यायचे नाहीतच, पण बँकेतूनही तू पैसे काढायचे नाहीत. लोक जावयाला आणि लेकीला हनीमूनला स्वित्झर्लंडलाही पाठवतात आणि इथे जावयानं नमस्कार केला तेव्हा दमडाही दिला नाही त्यांनी. महेंद्र एक अक्षरही न बोलता खाली मान घालून तेथून निघून गेला. बँकेत पैसे आहेत ही फुशारकी उगाचच तो मारत होता. स्वतःची चैन करून मित्रमंडळींबरोबर मौज करण्यातच त्याचा सारा पगार संपत होता. पैसे कोठले साठवणार? भाभी, मसुरीला आता फार थंडी नाही, तरी पण स्वेटर ठेवा. सुरेंदरनं वहिनीची बॅग भरायला घेतली. आम्ही नाही जाणार मसुरीला. का? मोहिनी काहीच बोलली नाही. दिवस पुढे सरकत होते. सुरिंदर पहाटे उठून वहिनीच्या खोलीचं दार उघडण्याची वाट पाहत बसे. मोहिनीही पहाटे केस सावरत हळूच खोलीच्या बाहेर येई. दोघी मिळून अंगणातल्या पारिजातकाची फुलं वेचत, मग उभी असलेली खाट आडवी टाकत त्या दोघी हार करत. एकदा का निर्मला देवी उठल्या की मग दोघींना इतक्या मनमोकळ्या गप्पा करणं शक्यच नसायचं. भाभी, आज तू एवढी उदास उदास का ग? छे, काही नाही हो. नाही, काहीतरी आहेच. सुरिंदर मैत्रिणीकडे गेली असल्यामुळे तिला घरात संध्याकाळी घडलेली गोष्ट माहीत नव्हती. त्या दिवशी मोहिनीच्या माहेरी तिच्या आईनं धरलेल्या उपवासाची सांगता होती आणि त्याच्यासाठीची पूजा होती. पूजेच्या शेवटी लग्न झालेल्या लेकीनं आई वडिलांना काही भेट देण्याचा रिवाज होता. मोहिनीच्या मनात आईला साडी आणि वडिलांना पॅन्टचं कापड घ्यायचं होतं. तिनं घरात विषय काढला आणि सुरिंदरच्या आईनं थैमान सुरू केलं. लेकीच्या सासरी 2 पैशांच्या गोष्टी द्यायच्या नाहीत, पण लेकीकडून भेट घ्यायला अगदी पुढे. काही द्यायचं नाही त्या दोघांना आणि मुख्य म्हणजे पूजेलाच जायचं नाही. पण आमच्या लग्नासाठी पूजा ठरवली आणि पूर्तता व्हायला लेक आणि जावई हे लागतातच. आम्हाला संध्याकाळी गेलंच पाहिजे आणि सर्वांनाच बाबांनी जेवायला बोलावलं आहे. हो हो, बरोबर. लेकीच्या सासरच्या लोकांना घ्यायला घोडागाडी पाठवणार आणि पंचपक्वान्न करून घालणार. हो, साधी स्कूटर दिली नाही जावयाला, ते काही नाही. कोणीही जाणार नाही पूजेला म्हणजे नाही. रात्रभर मोहिनी रडत होती. लग्न झालं तेव्हा किती सुखस्वप्न पाहिली होती तिनं. माहेरी 4 मुलीच असून तिच्या वडिलांनी आपल्याला मुलगा नाही ह्याचं कधीही दुःख मानलं नाही. मेरी चारो बेटिया बेटो से बडकर है, असंच नेहमी ते म्हणत असत. त्यांना शक्य होतं तेवढं सर्व त्यांनी मोहिनीला दिलं होतं. आता एक रेल्वे कारकून देऊन देऊन तो किती देणार आणि बाकी तिघींना काय लग्नाशिवाय ठेवायचं होतं का? पण इथे सासरी ते कोणी समजून घेतच नव्हतं. पिताजी दिवसभर कामात आणि नंतर पत्त्यांत मशगूल असायचे. सुरिंदर कॉलेजला, मैत्रिणी किंवा अभ्यासात आणि नवरा महेंद्र तर आई विरुद्ध काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता. वेगळं घर थाटावं इतका पैसा त्याच्याकडे नव्हता. शिवाय इतर मित्रांना लग्नात स्कूटर्स मिळाल्या. 1-2घांना तर कार आणि फ्लॅट सुद्धा मिळाला. आपल्याला त्या मानानं काहीच नाही म्हणून त्याचाही मोहिनीवरती राग होताच. येऊन जाऊन ह्या सर्व दुःखावरती मलमपट्टी करणाऱ्या दोघीच, एक सुरिंदर आणि दुसरी दाई. गेली 20 वर्ष दाई त्या घरात राबत होती. सुरिंदरच्या लग्नाच्या आधीपासून. दिवाळीचे दिवस आले. लग्नानंतरची पहिली दिवाळी. आईनं लेकीला साडी, सासूला साडी आणि एक मोठा मिठाईचा डबा पाठवला. हे घ्या, नुसत्या साडीवर बोळवण. लेकीला काही दागिना नाही, जावयाला सूट कपडा, घरासाठी फ्रीज पाठवायचा सोडूनच दे. सुरिंदरची आई रागाने फणफणत होती. आमच्या घरची रीत नाही हो ही, म्हणत ती रागानं उठली आणि अख्खा मिठाईचा डबा तिनं कचऱ्यात ओतला. माझी म्हणून मोहिनी रडायला लागली. मा, काय ग हे? शगुनची मिठाई अशी उकिरड्यावरती फेकायची का ग? तुला तर कितीतरी साड्या पिताजींच्या कॉन्ट्रॅक्टर्सकडून भेट आल्या आहेत. फ्रीजही लवकरच घेऊ असं बाबूजी म्हणत होते. आज भाभीची पहिली दिवाळी. बिरादरीवाले काय म्हणतील ग? बिरादरीत आधीच नाक ठेचलं गेलं आहे आमचं. एवढंसं दहेज आणि त्या फुसक्या भेटी पाहून मला आधीच दुनिया हसते. आणि सुरिंदर, तुला सांगून ठेवते मी, आजकाल फार शेफारत चालली आहेस तू.
ह्या चांडाळणीनं तुझ्यावरती काय जादूटोणा केला आहे माहीत नाही. तू सारखी सारखी तिची बाजू घेतेस ते. त्या दिवाळीच्या रात्री फटाक्यांच्या आवाजाऐवजी मोहिनीच्या रडण्याचा विव्हळण्याचा आवाज घरात फिरत होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मित्राकडे दारू पिऊन आणि पत्त्यांमध्ये 400-500 रुपये हरून महेंद्रसिंह घरी आला. त्यात निर्मला देवींनी ठिणगी पेटवली आणि मग दोघांनी मिळून मोहिनीला यथेच्छ मारली. सुरिंदर मध्ये पडून भाभीला सोडवायला गेली तर महेंद्रनं जोरात थप्पड देऊन तिला ढकलून दिलं. दिवाळीनंतर थंडीचा कडाका वाढला. लोक स्वेटरशिवाय बाहेरच पडेनात. दारचा पारिजातही जणू गारठून गेला होता. त्यावरील पांढरी फुलं जणू हिमफुलं झाली. मोहिनीही गारठून जात होती. तिचे स्वेटर, शाली, कोट सर्व गरम कपडे निर्मला देवींनी कुलपात ठेवून दिले होते. सुरिंदरनं आपला स्वेटर दिला तर तोही पेटीत जाऊन पडला. बीवीजी, बहुला खूप थंडी वाजते आहे. 2 जीवांची बाई ती. कशाला हो तिला धुणं भांडी करायला सांगता? मी करीन. दाईनं धाडस करून निर्मला देवींना म्हटलं. दाई, तूही उद्धट होत चालली आहेस. उलट उत्तरं द्यायची असली तर चालती हो माझ्या घरातून. म्हाताऱ्या बाईला आता कोण काम देणार? त्यांना माहीत होतं. ज्या दाईनं आपलं सर्व आयुष्य घराच्या सेवेत घालवलं तिचा संबंध एका क्षणात तोडायला त्या तयार होत्या. मोहिनीला कडक डोहाळे लागलेले. पोटात अन्न ठरत नव्हतं. शिवाय कधी काही खावंसं वाटलं तर निर्मला देवी ते खाऊ देत नव्हत्या. आईला चोरून सुरिंदर हलवायाकडून गुलाबजाम आणून भाभीला देत होते. भाभी, तू प्रकृती सांभाळ. किती ग रोड झालीस तू. मी भैयाला सांगते, तो तुला डॉक्टरकडे नेईल. तुला टॉनिक सुरू करू. मोहिनी फिकटसं हसली. गेले कित्येक दिवस साधं आईला भेटावंसं वाटत होतं, पण सासू पाठवत नव्हती. मी घरात जाते. आज रात्री पाहुणे जेवायला यायचे आहेत. स्वयंपाक करायचा आहे. चल, मी पण तुला मदत करते. त्या दोघी व दाई स्वयंपाकघरात काम करू लागल्या. 8 वाजता पाहुणे आले. जेवणं झाली. सर्व जेवले. मोहिनी मात्र थांबली. पाहुण्यांनी कारण विचारलं तर निर्मला देवींनी सांगितलं, आज शनिवार, बहूचं व्रत आहे. फक्त सकाळीच जेवते होती, पण आता दिवस असताना खरं तर तिनं उपवास करायलाच नकोत. पाहुण्याबाई आपुलकीनं बोलल्या. हो ना, किती सांगितलं तरी ती आमचं ऐकतेच कुठे. पाहुण्यांना निरोप देऊन निर्मला देवी हॉलमध्ये वाचत बसल्या. सुरिंदरचे पिताजी पाय मोकळे करायला गेले. सुरिंदर टेबल आवरायला वहिनीला मदत करू लागली. दाईला जरा बरं नसल्यानं ती लवकर घरी परतलेली. महेंद्र स्वतःच्या खोलीत पलंगावरती लोळत गाणी ऐकत होता. सकाळपासून मोहिनीनं फक्त 2च कप चहा घेतलेला. इतर काही खाल्लं नव्हतं. तिचं डोकं गरगरायला लागलं होतं. टेबलावरचा काचेचा डिनर सेट तिनं ट्रेमध्ये भरला आणि ती स्वयंपाकघराकडे वळली. तिच्या डोळ्यांपुढे अंधारी आली आणि ट्रे हातातून निसटला. खळकन आवाज झाला. हॉलमधून निर्मला देवी धावत धावत आल्या. हे भगवान, माझा नवीन सेट फोडलास तू? त्या रागानं थरथरू लागल्या. महेंद्र, ओ महेंद्र, बघ तुझ्या बायकोचे हे प्रताप. स्वतःच्या घरून तर कवडी आणायची नाही आणि आमच्या वस्तूंचा नाश. दुसरं लग्न केलं पाहिजे ह्याचं. तू नालायक आहेस, पण त्यासाठी तुला मारलं पाहिजे जीवानिशी. हो हो, जीवानिशीच. त्यांचे डोळे आग ओकू लागले. मोहिनी कुडकुडत एका कोपऱ्यात घाबरून उभी होती. अंगात पातळ नायलॉनची साडी, स्वेटर तर नव्हतंच. निर्मला देवी त्वेषानं पुढं झाल्या. त्यांनी कोपऱ्यातल्या मोहिनीला पुढे खेचलं. तोपर्यंत महेंद्र तेथे आला. तोही लोंडी साली बेअक्कल असं ओरडू लागला. सुरिंदर फुटलेल्या डिनर सेटचे तुकडे गोळा करू लागलेली. पण आईनं आणि भावानं भाभीला स्वयंपाकघरात ओढलेलं पाहून ती हातातले काचेचे तुकडे तसेच खाली टाकून तिकडे धावली. पण सुरेंदर आत येते असं बघून तिच्या आईनं दारच लावून घेतलं. मुझे मत मारिये, भगवान के लिए मुझे मत मारिये, कृपा करे. मोहिनीचा केविलवाना आवाज येत होता. हरामजादीवरती रॉकेल टाक, रॉकेल. मी लावते काडी सालीला. डोळ्यांपुढे नकोच ही माझ्या. निर्मला देवी दबक्या आवाजात लेकाला सांगत होत्या. बंद दारातून एवढं ऐकल्यावरती सुरिंदर दचकली. हे नेहमीचं मारणं नव्हतं. मा भैया दरवाजा खोलो, मा भैया दरवाजा खोलो, तुम्ही भाभीला काय करताय? ती दारावरती धडका देऊ लागली, पण दार घट्ट बंद होतं. तिनं जवळचं स्टूल खेचलं. ती त्यावरती उभी राहिली. दारावरचं व्हेंटिलेटर उघडं होतं. त्यातून आतलं सगळं दिसत होतं.
महेंद्रनं जवळचा रॉकेलचा डबा आपल्या बायकोवरती उपडा केला आणि निर्मला देवीनं काडी लावली. मोहिनीच्या नायलॉनच्या साडीनं क्षणार्धात पेट घेतला. ती ज्वालांनी लपेटली गेली. बचाव, बचाव, मुझे बचाव, ती जीवाच्या आकांतानं ओरडू लागली. नवऱ्यानं वाचवावं म्हणून ज्या नवऱ्यानं पेटवली त्याच्याकडेच धावली, तर स्वयंपाकघरातल्या धुणं वाळत घालायच्या काठीनं त्यानं तिला मागे ढकलली. एव्हाना मोहिनीच्या लांब सोनेरी केसांनी पेट घेतला होता. स्वयंपाकघरात सगळा धूर झाला. आपल्या फुलासारख्या भाभीला कापरासारखी जळताना आता सुरेंदरला पाहावेना. ती बेशुद्ध पडली. सुरेंदरला जाग आली तेव्हा माणसांनी घर भरलं होतं. सगळे शोकाकुळ. निर्मला देवी सुरेंदरच्या जवळच बसून हमसाहमशी रडत होत्या. सुनेचे गोडवे गात होत्या. पण त्यांचं एक लक्ष सुरेंदरकडे होतं. शुद्धीवर आल्याबरोबर भलतंच बोलायला लागली म्हणजे करा तरी काय. खोलीच्या मध्यभागी पांढऱ्या चादरीखाली एक देह होता. म्हणजे भाभी मेली तर. सुरेंदर एकदम शुद्धीवर आले. बहूला दूध गरम करून हवं होतं हो. दररोज रात्री मी किंवा दाईच तिला गरम दूध देत होतो. दिवस होते ना, त्यामुळे डॉक्टरनी झोपताना गरम दूध घ्यायला सांगितलं होतं. आज स्वयंपाक करून मी दमले होते. दाई घरी गेली. स्टोव मधलं रॉकेल संपत आलं होतं. मध्येच संपल्यामुळे गरम स्टोव मध्ये रॉकेल भरलं आणि मग भडका उडाला. डोळे पुसत पुसत निर्मला देवी कहाणी सांगत होत्या. किती खोटं. भाभी मेली नाही, तुम्ही मारलत. खून केला तुम्ही तिचा, खून. सुरेंदर उठत हातवारे करत बडबडू लागली. महेंद्रचं एकदम तिच्याकडे लक्ष गेलं. त्यानं डोळ्यांना आईला खून केली. सुरेंदर, तू पडून राहा बेटी, तुला शॉक बसलाय. चल आतल्या खोलीत झोप बघू. महेंद्रनं तिला हात धरून आतल्या खोलीत नेलं. दाईला काहीतरी सांगितलं आणि खोलीचं दार बंद केलं. दाई, भाभी आपण होऊन भाजली नाही. भैयानं रॉकेल ओतलं तिच्या अंगावरती आणि मान तिला काडी लावली. गप्प. असं बोलू नाही काहीतरी. तुला भ्रम होतो आहे बेटी. माझं ऐक. भ्रम नाही, मी स्वतःच्या डोळ्यांनं पाहिलं आहे दाई. खरं? अगदी खरं. पोलिसांना हे सांगायला हवं. ना बेटा, पोलिसांना तर महेंद्रनं मगाशीच जबाब दिला. मोहिनीला आत्ताच हॉस्पिटलमधून आणलं आहे. म्हणजे भाभीला नेली होती का हॉस्पिटलमध्ये? हो, मग? पण शेवटपर्यंत ती शुद्धीवर आलीच नाही, तशीच गेली. दाई, वहिनीचं बाळही पोटातच गेलं की. हा, मग पोलिसांना काय सांगितलं भैयानं? ते मला माहिती नाही. मारलं ग जीवानिशी भाभीला त्यांनी. सुरेंदर हमसाहमशी रडू लागली. दाई, माझी ओढणी दे, मी बाहेर जाऊन खरं ते सांगणार. वेडी की काय तू? झोपून राहा बघ. कशी झोपू? घरात खून झालेला असताना मी झोपू? कोण तुझ्यावर विश्वास ठेवणार ग? तू बेशुद्ध पडल्याचं सर्वांना ठाऊक आहे. ती भाजल्याच्या वेळी काय काय घडलं ते तू तरी कसं सांगणार? ओ, कापरागत भाभीला फसकन जाळली. इतक्यात निर्मला देवी खोलीत आल्या. सुरेंदर, काय चालवलं आहेस तू? आवाज बाहेर येतो आहे तुझा. येऊ दे, येऊ दे, मी खरं ते सर्वांना सांगणार आहे. लक्षात ठेव, तू काहीही दुसरं बघितलेलं नाहीस. तू एवढंच बघितलंस की मोहिनीच्या साडीनं पेट घेतलाय आणि महेंद्र तिला वाचवतोय आणि मग तू बेशुद्ध पडलीस. भाभी पेटलेली बघितल्यावरती तर मला धक्का बसलाच, पण त्यापेक्षाही कोणी पेटवली ते बघून. लेकीचं हे बोलणं ऐकल्यावरती निर्मला देवींनी पुन्हा दार ओढून घेतलं. सुरेंदरला अजून बरं वाटत नाहीये. उभीच राहू शकत नाहीये ती. मोहिनी फारच लाडकी होती ना तिची. त्या कोणाला तरी सांगू लागल्या बाहेर. 2 दिवस घर नातेवाईकांनी खच्चाखच भरलं होतं. धार्मिक विधी पार पडत होते. पांढऱ्या साडीत निर्मला देवींनी शोकाकुळ चेहरा कायम ठेवला होता. महेंद्रही मधून मधून खोटं रडू काढत होता. सुरेंदरला हे सर्व बघून भडभडून येत होतं. दुसऱ्या दिवशी रात्री तिचे पिताजी, आणि महेंद्र तिच्या खोलीत जमले. खोलीचं दार बंद झालं. सुरेंदर, सांगतो ते नीट ऐक. मोहिनीच्या काही नातेवाईकांना संशयास्पद मृत्यू वाटल्याचा त्यांनी पोलीस कमिशनरकडे अर्ज केला आहे. त्यामुळे पोलीस तपास सुरू केला आहे. आम्हा तिघांच्या जबान्या घेतल्या. आता तुझी घेतील. तर मानं तुला सांगितलेलं सांगायचं. म्हणजे काय सांगू? सांग की मी टीव्ही पाहत हॉलमध्ये बसले होते. आई पुस्तक वाचित तेथेच होती. भाऊ खोलीत होता. त्यावेळी बचाव बचाव असा आवाज स्वयंपाकघरातून आला म्हणून आम्ही तिघही धावलो. तर स्टोचा भडका उडून भाभी पेटलेली.
महेंद्र ब्लँकेट आणण्यासाठी धावला. आईनं पाण्याची बादली उचलली आणि मी बेशुद्ध पडले. पुढलं मला काही एक माहिती नाही. बरं, ह्यावरती जास्त तू बोलायचं नाही. नाही. तिघं गेल्यावरती सुरिंदर पारिजातकाच्या झाडाखाली येऊन बसली. ह्याच झाडाखाली फुलं वेचत पहाटे पहाटे दोघींनी कितीतरी गप्पा केलेल्या, किती गुपितं एकमेकांना सांगितलेली. सासूचा नवऱ्याचा एवढा जाच असल्यावरही बाळाची चाहूल लागल्यावरती भाभी मोहरलेली. तिला आठवत होतं सगळं. सुरिंदर, मला मुलगा व्हावा ग पहिला. माझी खुश होतील. पण बेटी झाली तर काय, पहिली बेटी धन की पेटी. ते खरं ग, पण त्या नाराज होतील. सुरिंदर, नाव काय ठेवूया? मुलगा झाला तर योगिंदर आणि मुलगी झाली तर योगिता. तू म्हणशील तसं. पण दादाला विचारलंस का? मोहिनी खाली बघू लागली. दिवस गेल्याचं सांगितल्यापासून एकदाही येणाऱ्या बाळाची चर्चा केली नाहीये. खरं? अगदी खरं. जणू त्यांना हे बाळ नकोच आहे. असं कसं होईल ग? कितीतरी दिवसांनी आमच्या घरात बाळ येईल. मी तर आत्ता स्वेटर विणायला घेतला आहे हो. बाळ? त्या गोऱ्या बाळाची सुंदर स्वप्न भाभीच्या बरोबरीनं पाहिली आणि त्या बाळाला भाभी बरोबर पेटवलं ह्या दोघांनी. आपल्याच रक्ताला काडी लावली ह्या दोघांनी. कशासाठी? भाभीला मोलकरणीसारखं राबवत होते ते. नोकराची विचारपूस करावी तेवढीही विचारपूस करत नव्हते. माहेरचं दार पाहू देत नव्हते. तीही मिटल्या डोळ्यांनी सगळं काही सहन करत होती. कधी उलट उत्तर दिलं नाही तिनं. पण दहेजसाठी, पैशांसाठी राग केली तिची. तिच्या बरोबर आपल्याच वंशाची देखील. मैं महेंदर की दुसरी शादी करूंगी, पेटल्या सुनेला सासू सांगत होती. दुसऱ्या सुनेनं कमी दहेज आणलं आणि अर्थात कितीही आणलं तरी मला ते कमीच वाटणार. तिलाही ही दोघं छळणार. अशा किती बायका करणार महेंद्र? पहाटेच्या शुक्र ताऱ्याबरोबर काही सारं मनात ठेवून ती घरामध्ये गेली. सकाळी दाई कामाला आल्यावरती ती स्वयंपाकघरात गेली. तू माझ्या जन्मापासून आहेस. माझं एक ऐकशील का? मला जागा मिळेपर्यंत आपल्या घरी राहायला जागा देशील का? बीबी, माझं घर पाहिलंयस का तू? हो, पण माझ्या प्रश्नाचं तू उत्तर दे. माझं चाळीतलं घर केव्हाही उघडं आहे. पण तू काय करणार आहेस ते सांगीन मग. आज दुपारपासून तुझ्या घरी येते राहायला. तूही तेथे नोकरी करू नकोस. मी तुला सांभाळेन. एका छोट्या बॅगेत मोजके कपडे घालून सुरिंदर पोलीस स्टेशन समोर उभे राहिले. मी सुरिंदर कौर, मोहिनीची ननंद. मला काही तुम्हाला सांगायचंय. सुरेंदरची हकीकत लिहून घेता घेता इन्स्पेक्टर थबकले. सुरेंदर सर्व काही सांगत होती. मोहिनीच्या लग्नापासूनची सगळी हकीकत. सही करा इथे मॅडम. तिनं सही केली आणि बाहेर पडून ताईचा जिना चढली. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात हेडलाईन होती. सुनेच्या खुनाबाबत सासूला व नवऱ्याला अटक, ननंदेची जबानी. दुसऱ्या दिवशीपासून सुरिंदर नोकरीसाठी फिरत होती. कॉलेजमधील एकच वर्ष पूर्ण झालेलं. शिवाय वर्तमानपत्रांमुळे तिचं नाव शहरामध्ये सर्वांना माहीत झालेलं. लोक तिला नोकरी द्यायला कचरत होते. आजही ती असाच नकार घेऊन आली होती. तुटक्या कपातून लाल भडक चहा घेऊन दाई बाहेर आली. बेटी, उद्यापासून केस सुरू होत आहे हो. माहीत आहे ना तुला? हो, माहीत आहे. दुसऱ्या दिवशी कोर्टात सुरिंदर साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये उभी राहिली. तेव्हा कुजबूज एकदमच वाढली. अरे, हीच आपल्या आई आणि भावाविरुद्ध साक्ष देणारी. ह्या आजकालच्या पोरी खाल्ल्या घरचे वासे मोजतात हो. सुरिंदर शांतपणे उभी होती. 6 महिन्यांत तिला त्या सर्व बोलण्याची सवय झालीच होती. 6 महिन्यात काय झालं नव्हतं? बंगला सोडून दाईच्या घरी ती आलेली. नोकरीसाठी वणवण फिरून ती काळवंडून गेली होती. जेवायला धड न मिळाल्यामुळे रोडावली होती. लोकांच्या बोलण्यांनी सुकली होती. सरकारी वकिलांनी सरतपासणी सुरू केली. लग्न ठरल्यापासूनची हकीकत ती सांगू लागली. ती संपल्यावरती निर्मला देवी व महेंद्र तर्फे ॲडव्होकेट मल्होत्रा उभे राहिले. आरोपी नंबर 1 तुमची जन्मदात्री आई. हो. नंबर 2 भाऊ, सख्खा. हो. त्यांच्यावरती कसला आरोप आहे माहीत आहे? माझ्या भाभीचा खून केल्याचा. आता असं पहा, मोहिनी व महेंद्रचं लग्न दाखवून ठरवून झालं. म्हणजेच प्रेमविवाह नव्हता. हो. लग्नाच्या वेळी काय घ्यायचं द्यायचं सर्व ठरलेलं होतं. असेल, मला कल्पना नाही. म्हणजे तुम्ही त्यावेळी तरी घरीच राहत होता ना? हो हो. माझं असं म्हणणं की मोहिनीच्या वडिलांनी
लेकीला जावयाला काय द्यायचं ते आधीच ठरवलं होतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी ते दिलं. मग त्यामुळे निर्मला देवी व महेंद्रची तक्रार नव्हती. ते समाधानी होते. खोटं आहे. आई भाभीला दहेजवरून सारखी घालून पाडून बोलत असे. युअर ऑनर, विटनेसला समज द्यावी की विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरं द्यावी. वहिनीला दिवस गेले होते. तुमची आई स्वतः तिला डॉक्टर बालिंगांकडे घेऊन गेली होती. हो, पण त्या आसपासचे लोक बोलायला लागले की सुनेची तब्येत पार बिघडली आहे तेव्हाच. त्या रात्री तुमच्याकडे पाहुणे आले होते. आनंदामध्ये जेवणं झाली. हो, त्या दिवशी ह्या दोघींचं किंवा मोहिनी व तिच्या नवऱ्याचं भांडण झालं नव्हतं. नाही. तुमची वहिनी दररोज रात्री गरम दूध घ्यायची. हो, डॉक्टरांनीच तिला तसं सांगितलं होतं. त्यावेळी तुमच्या घरातला गॅस संपला होता. स्वयंपाक स्टोव्हवरती होत होता. हो. ॲडव्होकेट मल्होत्रांनी मग स्वयंपाकघरातील त्या रात्रीच्या परिस्थितीवर बरेच प्रश्न सुरेंदरला विचारले. त्या दिवशी टीव्हीवरती चांगला कार्यक्रम होता. हो. तुम्ही चित्रगीत पाहत होता. नाही, मी स्वयंपाकघरात होते. निर्मला देवी टीव्ही बघत होत्या व मासिक चाळत हॉलमध्येच होत्या. हो, आई हॉलमध्ये होती आधी. पण मग डिनर सेट वहिनीच्या हातून फुटला व ती तिकडे धावली. पुन्हा तेच. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं हो किंवा नाही एवढीच द्या. का हो? पण एरवी तुम्ही चित्रगीत पाहता का? हो. आवर्जून पाहता? हो. तुमचे भैया आरोपी नंबर 2 स्वतःच्या खोलीत होते. हो, आधी होते. पण आईनं हाका मारून त्याला बोलावून घेतलं आणि दाई आणि पिताजी घरी नव्हतेच. हो हो. ॲडव्होकेट मल्होत्रांनी मग इकडे तिकडे पाहिलं आणि एकदम विचारलं. सुरिंदर कौर, तुम्ही विजय सरीनला ओळखता? हो. तो पंजाबी आहे आणि तुम्ही शीख आहात. हो. तुमचं त्याच्यावरती प्रेम होतं? सुरिंदर थांबली. सरकारी वकील उभे राहिले. युअर ऑनर, बचावाचे वकील निरर्थक प्रश्न विचारत आहेत. विजय सरींचा आणि या केसचा संबंध नाही. आहे युअर ऑनर, संबंध आहे. कारण विजय सरींनं सुरिंदरला मागणी घातली होती. पण दोन्ही आरोपींनी त्याला विरोध केला आणि त्याचा सूड म्हणून ही मुलगी आपल्या जन्मदात्री विरुद्ध आणि सख्या भावाविरुद्ध खोटी नाटी साक्ष देत आहे. सुरिंदरनं पिंजऱ्याचा कठडा धरला. तिच्या नजरेपुढे विजय उभा राहिला. विजयचं प्रेम, त्यानं घातलेली मागणी म्हणजे पारिजातकाच्या झाडाखाली भाभीला सांगितलेलं गुपित होतं. त्याची ही जगजाहीर चर्चा? हे खरं नाही. मी सूड वगैरे काही घेत नाही. विजयशी लग्न करण्यास भैयानं नकार दिला तरी मी राग मानला नाही. त्यांचा अधिकारच आहे तो. तासाभरात थकून ती खाली उतरली. किती खोटे नाटे आरोप वकिलांनी तिच्यावरती केले होते. तिच्या साक्षीनंतर मग पंच, डॉक्टर, तिचे पिताजी अशा अनेक साक्षीदारांनी येऊन साक्षी दिल्या. पण मोहिनी जळली का जळली हे सांगू शकणारी ती एकटीच होती. निकाल 3-4 दिवसांनी होता. दाई बरोबर सुरिंदर निघाली. तिचे पिताजी व नातेवाईक एका कोपऱ्यात उभे होते. तिला क्षणभर वाटलं की पिताजींना भेटावं, पण पाय थबकले. घरातून बाहेर पडून पोलिसांत जबाब दिल्यापासून इतर नातेवाईकांनी तर सोडाच, पण पिताजींनीही तिचं नाव टाकलं होतं. मेरी बेटी मुझे मर गई, हेच ते ज्याला त्याला सांगत होते. पिताजी, अहो भैया माझे दुश्मन नाहीत व कधीच नव्हते. पण त्यांनी भाभीला आपल्या हातांनी मारली. साडीनं पेट घेतलेली भोळी भाभी ज्या नवऱ्यानं रॉकेल ओतलं त्याच्याकडेच विश्वासानं पुन्हा धावत होती. पण काठीनं तिला तो मागे सारत होता, ठोसण्या देत होता. कसं विसरू हे दृश्य, भयानक दृश्य. देवानं दिलेला प्राण घेण्याचा देवाशिवाय कोणालाही हक्क नाही. भाभीनं कमी दहेज आणलं होतं तर द्यायचा तिला घटस्फोट आणि करायचं दुसरं लग्न. पण म्हणून काय पेटवायची तिला? सुरिंदरला हे सर्व वडिलांना विचारायचं होतं. पण तिचं ऐकायच्या मनःस्थितीत कोणी नव्हतंच मुळी. आई भावाच्या जीवावर उठलेली मुलगी, हे जो तो बोलत होता. विजय सरींचं मधल्या काळात लग्न होऊन गेलं होतं. नाहीतरी घराबाहेर पडल्यापासून आपलं लग्न, संसार हे सर्व विचार तिनं केव्हाच मागे सारले होते. कोण करणार एका खुनी स्त्रीच्या मुलीशी लग्न? कोण करणार एका खुनी भावाच्या बहिणीशी लग्न? कोण देणार दहेज तिच्या लग्नात? चौथ्या दिवशी न्यायाधीशांनी निकाल दिला. इतर साक्षीदारांचा आढावा घेत ते सुरिंदरच्या साक्षीशी आले. सरकारतर्फे सुरिंदरच्या साक्षीला खूप महत्त्व आहे. ही एकटीच आय विटनेस आहे. 19 वर्षांची ही मुलगी आपल्या आई विरुद्ध आणि भावाविरुद्ध साक्ष द्यायला आली आहे.
आरोपींनी तिला विजय सरींशी लग्न करू दिलं नाही म्हणून ती येऊन खोटी नाटी साक्ष देते आहे असं दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. परंतु हे पण रेकॉर्डवर आहे की तिचं विजयवरती कधीच प्रेम नव्हतं किंवा त्याच्याशी लग्न करीन असा हट्टही तिनं कधीही धरला नव्हता. ह्या परिस्थितीत सूड म्हणून स्वतःच्या आईला व भावाला खुनासारख्या भयंकर आरोपात गोवायचं कारणच मुळी नाही. इतर साक्षी पुराव्यांवरूनही असंच दिसतंय की निर्मला देवी मयत मोहिनीचा सतत छळ करत होती. महेंद्रची वागणूकही स्वतःच्या पत्नीशी अनास्थेचीच होती. मोहिनीनं कमी हुंडा आणला म्हणून दोघंही नाराज होती. तसं ती दोघं बोलूनही दाखवत होती. आज समाजात ह्या हुंड्याच्या राक्षसापायी अनेक बळी जात आहेत. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. दोघाही आरोपींना जन्मठेप. निकाल ऐकायला सुरिंदर कोर्टात गेली नव्हती. सुन्न होऊन ती घरीच बसली होती. मोहिनीचे वडील येताना तिला दुरूनच दिसले. लेकीच्या मृत्यूनंतर ते एकदम वृद्ध वाटू लागले होते. जिना चढून ते वर आले. बेटी, माझ्या लेकीच्या गुन्हेगारांना जन्मठेप मिळाली. तुझ्यामुळे त्या अपराध्यांना शिक्षा झाली. आज तू मात्र वनवाशी झालीस. चल, तू माझ्या घरी चल. मोहिनीची जागा आता तू घे. नाही बाबा, मी येऊ शकत नाही. माझ्यामुळे ह्या 60 वर्षांच्या दाईनंही नोकरी सोडले. आता तिला कोण सांभाळणार? आता जिथे मी तिथे ती. तुम्ही आलात, मला बेटी मानलत, ह्यातच सर्व काही आलं. पण रागावू नका. एवढं अग्निदिव्य मी केलं. आता पुढची वाटही मला ह्या ज्वालांतूनच काढायची आहे. आणि मग मासाठी आणि भैयासाठी ती हमसून हमसून रडू लागली.